नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, जे सत्य आत्तापर्यंत सावळीने मेहेंदळे कुटुंबापासून लपवलेलं असतं, सारंगपासून लपवलेलं असतं, ते सत्य आता स्वतः ताराने संपूर्ण मीडियासमोर सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे ताराने भैरवीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. खरी गायिका ही मी नसून, खरी गायिका ही तारा नसून सावळी असल्याचं सत्य ताराने संपूर्ण मीडियाच्या समोर सांगितलेलं असतं आणि भैरवीचं कारस्थान उघडं पाडलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सत्य समोर आल्यानंतर मेहेंदळे कुटुंबाची अवस्था तर संपूर्णपणे बिकट झालेली असते. सगळ्यांना इथे आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. इतकी वर्ष जे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवण्यात आलं होतं, त्या सत्याचा उलगडा ताराने सगळ्यांच्या समोर करून मोकळी झालेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, एका बाजूला आता सावळी ही खरी गायिका आहे हे मीडियासमोर कबूल केल्यानंतर इथे आता ताराला अजून एक महत्त्वाची गोष्ट समजलेली असते. ज्या ठिकाणी ताराचं शूटिंग सुरू असतं त्या ठिकाणी भैरवी गेलेली असते आणि प्रोड्युसर म्हणून इथे आता ताराचे वडीलच आलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा भैरवी आता प्रोड्युसरला बघते तेव्हा तिने ताराच्या समोर तिच्या वडिलांचा खुलासा केलेला असतो. प्रोड्युसर हेच आता ताराचे वडील असल्याचं तिला समजलेलं असतं. त्यामुळे येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात ते आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं ताराचं सिलेक्शन झालेलं असतं. ताराला एक खूप छान असा प्रोजेक्ट मिळालेला असतो. त्याच्यामध्ये वडील आणि मुलगी यांची कथा साकारायची असते आणि तेव्हा इथे तारांच्या वडिलांची खूपच जास्त इच्छा असते की या आता एपिसोडमध्ये काम हे तारानेच केलं पाहिजे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ते प्रोजेक्ट ताराला मिळालेलं असतं. तिचं सिलेक्शन झालेलं असतं आणि हे सगळं तिच्या वडिलांनी मुद्दामून केलेलं असतं. त्यांना जगन्नाथकडून कळलेलं असतं की इथे ताराला ॲक्टिंगमध्ये जास्त रस आहे आणि ती खरी गायिकासुद्धा नाही आहे. आणि त्यामुळे इथे आता भैरवीला धडा शिकवण्यासाठी भैरवीने काही वर्षांपूर्वी जे ताराच्या वडिलांबरोबर केलेलं असतं त्याचा बदला घेण्यासाठी इथे आता ताराचे वडील तारा आणि भैरवी या दोघांना एकमेकांपासून वेगळं करत असतात. ते आपल्या मुलीच्या स्वप्नांना इथे सपोर्ट करतात. आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा असते आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, त्यांनी आपल्या मुलीच्या स्वप्नांना वाव देण्यासाठी इथे आता तिचं सिलेक्शन केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ताराला आता छान असा प्रोजेक्ट मिळालेला असतो. ती लगेचच जाते आणि भैरवीला सांगते की आता मी तुझ्या संगीताचा वारसा पुढे घेऊन जाऊ शकत नाही. आणि तिने तिच्या आईने तिला दिलेलं जे कडं असतं ते सुद्धा आता तिला परत केलेलं असतं आणि ती म्हणते की आता मी संगीत या क्षेत्रापासून लांब राहणार आहे. मी कधीच आता गाणं गाणार नाही. तेव्हा भैरवी टेन्शनमध्ये येते. तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण ती तिचं काही ऐकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, सोहमने सुद्धा सांगितलेलं असतं की मी ताराला सपोर्ट करणार तिच्या स्वप्नांसाठी. तिला जे काही करायचं आहे ते प्लीज तिला करू द्या. माझीसुद्धा इच्छा आहे की तिने संगीत सोडू नये, पण तिला जर गाण्यामध्ये रस नाही आहे तर तुम्हीसुद्धा जबरदस्ती करू नका, असं आता सोहमने भैरवीला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, भैरवी आता टेन्शनमध्ये आलेली असते. तर ताराने ठरवलेलं असतं की मी वर्कशॉपला जाणार, त्यानंतर माझं शूटिंग सुरू होणार आहे. मी त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देईन. तेव्हा इथे आता मीडियामध्ये न्यूज पसरलेली असते की ताराने ॲक्टिंगमध्ये प्रवेश केलेला आहे. मेहेंदळे कुटुंबांना खूप आनंद होतो कारण सोहम म्हणतो की तारा, घरामध्ये आता सत्य सांगायला हवं. तू आता गाणी गाणार नाही आहेस, तू संगीत आता सोडतेस आणि तू इथे कलाक्षेत्रामध्ये प्रवेश करतेस. ही गोष्ट आता मीडियाद्वारे घरी कळण्यापेक्षा तू आधीच आता आईबाबांना सांगा, उगाच नंतर कुणी तुला इथे अडवायला नको किंवा नंतर कुणी तुला ओरडायला नको. तेव्हा तारा म्हणते की ठीक आहे, आता माझं सिलेक्शन झालं आहे, लवकरच शूटिंग सुरू होईल, तर आपण घरामध्ये सांगूया की मी आता ॲक्टिंगमध्ये प्रवेश केलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तारा म्हणत असते की मी आता ॲक्टिंगमध्ये प्रवेश केला. ही गोष्ट ऐकल्यानंतर मेहेंदळे कुटुंब तर आनंदीच होणार आहे,
पण माझी ममा कधीच आनंदी होणार नाही. ती नक्कीच काहीतरी काड्या करण्याचा प्रयत्न करेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भैरवीने एक कारस्थान केलेलं असतं. तिने ताराला न विचारता इथे आता मोठा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला असतो आणि त्याच्यामध्ये ताराच्या गाण्याचे आता कार्यक्रम ठेवलेले असतात. त्या इव्हेंट्समध्ये तारा गाणी गाणार असा शब्द भैरवीने दिलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ताराला ती ब्लॅकमेल करत असते. त्यानंतर सावळीलासुद्धा तिने सांगितलेलं असतं की ताराचा कार्यक्रम आता होणार आहे, तेव्हा तू सुद्धा रियाज वगैरे कर, कारण तारा स्टेजवरती असताना मागे तुला गाणं म्हणायचं आहे. तेव्हा इथे आता सावळी म्हणत असते की तुम्ही तारा मॅडमला विचारलंत का, कारण त्या आता ॲक्टिंग करणार आहेत. त्यांनी ठरवले त्या कधीही गाणं गाणार नाही, मग कसा काय कार्यक्रम होईल. भैरवी म्हणते तू काळजी करू नको, तू फक्त रियाजाला लाग. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ताराला ब्लॅकमेल करण्याचं काम हे आता सुरू झालेलं असतं. भैरवी म्हणते की मी स्वतःचा जीव देईन, मी इथे विष पिईन, असं म्हणत ती आता धमक्या देत असते. तेव्हा इथे तारा म्हणते की मामा असं ऐकणार नाही, जोपर्यंत सत्य सगळ्यांच्या समोर येत नाही तोपर्यंत माझी ममा काही आता गप्प बसणार नाही. तेव्हा इथे तारा म्हणते की ठीक आहे, गाण्याचे कार्यक्रम आहेत ना, मी येते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मीडिया वगैरे आलेली असते. तारा स्टेजवरती जाते आणि मागे सावळी आता गाणं गाणार असते आणि तारा इथे तोंड हलवणार असते. पण जेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण मेहेंदळे कुटुंब बसलेलं असतं आणि तारा इथे आता तोंड हलवायला हवंय, पण ती काहीच करत नाही, ती गप्प उभी राहिलेली असते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघतात. जर इथे तारा तोंडच हलवत नाहीये, ती जर गप्प उभी आहे, तर मग गाण्याचा मधुर आवाज कुठून येतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, तारा आता सावळीकडे जाते. सावळीचा हात पकडून तिला स्टेजवरती घेऊन येते आणि म्हणते, सावळी, जे गाणं तू आता गात होतीस ते गायला सुरुवात कर. सावळी म्हणते, तारा मॅडम, हे काय करताय तुम्ही. तेव्हा सावळी म्हणते की नाही, मी गाणं गाणार नाही आहे. कारण का, तिने भैरवीला शब्द दिलेला असतो. तिने विठू माऊलीची शपथ घेतलेली असते की मी गाणं कधीच गाणार नाही सगळ्यांच्या समोर. तेव्हा प्रेक्षकांनो, तारा म्हणत असते की सावळी, आता तुला कुणालाच घाबरायची गरज नाही आहे. तू जी काही शपथ घेतली आहेस ना, ती शपथ आता सोड, कारण त्याने तुझंसुद्धा कल्याण होणार नाही आहे आणि माझंसुद्धा. तेव्हा तारा म्हणते की तुम्ही सगळेजण इथे जमलात माझं गाणं ऐकण्यासाठी, पण आज मला तुम्हाला एक खूप मोठं सत्य सांगायचं आहे. आतापर्यंत मी तुम्हाला खरी गायिका वाटत होते, पण तो आवाज माझा नाही आहे, मला गाताच येत नाही. मुळात माझा आवाज चांगला नाही आहे. खरी गायिका सावळी आहे. प्रत्येक वेळेला जिथे जिथे इव्हेंट होतात तिथे मी समोर फक्त तोंड हलवत असते आणि मागे सावळी सुंदर असं गाणं गात असते. त्यामुळे या सगळ्याचं क्रेडिट हे सावळीला जायला हवं. तेव्हा इथे तारा म्हणत असते की हवं तर तुमचा विश्वास बसत नसेल ना, तर मी एक गाणं गाते. तेव्हा प्रेक्षकांनो, तारा जे गाणं गाते ते सगळ्यांना अजिबात आवडत नाही. पण प्रेक्षकांनो, तारा म्हणते की आता सावळी गाणं गाणार आहे. तेव्हा सावळी म्हणते, नाही, मी शब्द दिलाय, मी शब्द नाही मोडणार. तेव्हा तारा म्हणते, ठीक आहे, तुला सारंगदादाची शपथ, आता तुला सारंगदादांची शपथ दिले, आता गाणं गाशील की नाही ते सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, सावळी आता घाबरते. आता सारंगची शपथ दिली, आता काय बोलणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावळी सुंदर आवाजात 2 ओळी गाते. तेव्हा इथे मेहेंदळे कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तिलोत्तमाला तर आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की आतापर्यंत तारा ही खूप सुंदर गायिका आहे असं सगळ्यांना माहीत होतं, पण इथे तर तिच्या आवाजाच्या मागे सावळीचा आवाज आहे हे सत्य आता मेहेंदळे कुटुंबाला समजलेलं असतं. हे सत्य आता ताराने मीडियाच्या समोर सगळ्यांना सांगितलेलं असतं की हे सत्य आहे. माझ्या आईने सावळीला शपथ दिली होती, ती सुद्धा विठू माऊलीची, की तिने कधीच कुणाच्याही समोर गायचं नाही, तिने फक्त बॅक स्टेजला गायचं, ते सुद्धा माझ्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, आता भैरवीचं भांडं तर फुटलेलं असतं. तेव्हा सगळेजण इथे सावळीचं भरभरून कौतुक करतात, अगदी सगळेजण, तिलोत्तमासुद्धा. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जे प्रोजेक्ट ताराला मिळालेलं असतं त्याच्या वर्कशॉपसाठी ती गेलेली असते. तेव्हा रागारागाने तावाने तिथे भैरवी गेलेली असते त्या प्रोड्युसरला भेटायला, ज्याने तिला हे प्रोजेक्ट दिलेलं असतं. तेव्हा तिथे भैरवी गेल्यानंतर ती म्हणते, कुठे आहे तो प्रोड्युसर. तेव्हा इथे ताराचे वडील बाहेर येतात. तेव्हा त्यांना बघितल्यानंतर भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते, तू इथे. तेव्हा इथे तुझी हिंमत कशी झाली. माझ्या मुलीला फितवायला इथे आलेस का. माझ्यापासून दूर करण्यासाठी तू इथे आलेस. म्हणजे काही वर्षांपूर्वी मी तुला घरातून हकलून दिलं होतं, म्हणून आता माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करायला आलेस.
तू तिची हिंमत वाढवली आहेस. तुझ्यामुळे तिने गाणंसुद्धा सोडलं आहे. हे सगळं तू मुद्दामून केलं आहेस ना? माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करण्यासाठी. तुला तुझ्या अपमानाचा बदला माझ्याकडून घ्यायचा आहे ना, मग घे ना. तू माझ्या मुलीला का या सगळ्यामध्ये ओढलंस? तेव्हा इथे आता ताराचे वडील म्हणतात, ती काय फक्त तुझी मुलगी नाही आहे, कळलं ना? ती माझी मुलगीसुद्धा आहे. तेव्हा तारा म्हणते, म्हणजे हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे ताराचे वडील म्हणतात, हो, भैरवी बरोबर बोलते. तारा बाळा, मी आहे तुझा खरा बाबा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ॲक्टिंग करत असतानाच ताराच्या समोर तिच्या खऱ्या वडिलांचं सत्यसुद्धा आलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, ताराने इथे आता सगळ्या गोष्टी सोप्या आणि सरळ करून ठेवलेल्या असतात. सगळ्यांना सत्य सांगितलेलं असतं की खरी गायिका मी नसून तीसुद्धा सावळी आहे आणि त्याचबरोबर तिच्या खऱ्या वडिलांचा सुद्धा खुलासा भैरवीमुळे तिच्यासमोर झालेला असतो. तर अशा रीतीने ताराने सगळं सत्य आता स्वतःच्या तोंडून सांगितलेलं असतं आणि सावळीला न्याय मिळवून दिलेला असतो.